ते वरती साल काढून घेणार आहे आणि तो गच्चडमध्ये आहे ना, माहिती नाही पडत. ह्या शेंगा काय तयार नाही झाल्यात, ह्याची काय वाढ नाही होणार. ह्या बघा शेंगा वालीच्या थोड्याशा होत्या, त्या काढून घेतल्या मी आता सगळ्या. केळीमध्ये बी पडलं होतं ना, तर वाढतंय. ते म्हटलं वाढू देत, पालेभाजी पण होते ना करायला. इतक्या निघाल्या. अजून आहेत काय नाही, बस इतक्याच आहेत. ह्या बाकीच्या पुढच्या साईडनं काढल्या. चला, रातकिड्यांचा आवाज इतका ना का शूटिंग चालू करायचं म्हटलं का विचार करावा लागतो. आता थोडासा आवाज कमी झाला म्हणून सुरुवात केली. हां, शिजली बटाटी? बटाटी शिजली, तुझ्यापर्यंत चिकन शिजलं. अच्छा, चाय गरम कर जाता. बघा बटाटी आता सकाळी सकाळी जरा शिजून घेतले. नाश्ता बनवायचे. त्यांचं हे पण काय हवंय? चाय गरम कर फक्त झालं. मी सगळं केलं. पकड दे. ते सुरी घेऊन जा, मी बघायला चेक करायला आणलेली ती बटाटी शिजली तर. आज तुझी सुरी आहे मग. दादा आहे बा. दादा आहे, दादा. कोण नाही. कुणाला वाघ्या घाबरला. कुणाला मला वाटतं काहीतरी तो वाघ्या ना त्याला वाळूमध्ये बसला होता, काहीतरी फेकून मारला वाटतं बारकसं काहीतरी. तो त्याला वाटतं कोण आहे काय आहे, तो धावत आला. दादा होता बेटा, दादा दादा होता. सकाळपासून दोघं जण अजिबात बाहेर गेलेले नाहीत. नसे इथल्या इथेच त्यांच्या फेऱ्या चालू आहेत. कधीपासून घराच्या बाहेर पडलेले आहेत, जातच नाही. ते कुणालच्या बाबांच्या मागे लागले, चला चला संगाती ना. वाघ्या शेरू आंघोळ कधी कधी छान दिसतात ना, त्या दिवशी आंघोळ घातले पण. बघ कसे उभे आहेत रुबाबदार बघ. वाघ्या आज खूप लाडत आलाय. सकाळपासून जाम हैराण करत होता. चला, पाणी तापलंय, कुणाला आंघोळ करून दे. आज आमच्याकडे लाईट जायचा दिवस आहे. सोमवार आहे. सोमवारची आमच्याकडे लाईट जाते. त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पटापट सगळे फोन वगैरे चार्ज करून घेतले आणि मग मी आता माझ्या ब्लॉगिंगला की नाही सुरुवात केली. झाले घरातले झाड लोट सगळं करून झाले. आता नाश्ता अगोदर बनवते, कारण आता त्याला लवकर घेतलं नाश्ता करायला नाही. कारण रानात जायचं आहे आम्हाला, लाकडं वगैरे आणायला. बनवून गेलं तर बरं पडलं, त्यामुळे आल्यानंतर कसं खूप लेट होईल. कुणाच्या मगाशी बोलवते चल जाऊया म्हणून, म्हटलं नको, म्हटलं अजून नाश्ता बनवून घेते. नंतर आल्यानंतर खूप मग भूक लागते आणि मग भूक लागल्यानंतर अशी खूप घाईघाई होते. चला पटकन बनवून घ्या. आज कोबीचे पराठे बनवते मी. रेसिपी तुमच्याशी मला वाटतं बराच वेळा मी शेअर केलेली आहे, कोबीचे पराठे. आणि आज बाहेर बसून करते चुलीवरती. इथे जरा पाय थोडेसे दुखत आहेत माझे, म्हणजे उभं राहून मग पाय दुखतात ना, तसं होते कालपासनं. त्याच्यामुळे म्हटलं बाहेर चुलीवरतीच बसून करूया. असं सगळी तयारी करून घेते. कुणाल झालं तुझं ना, तुझं लॅपटॉप वगैरे चार्ज करता जा. चला केळीचं पान मग त्याला आधीवरती आहे ते आपलं. चला तुम्हाला मी झटपट तयारी दाखवते काय काय केले ती. हे बघा, हे पीठ मळून ठेवलं आहे, त्यात जिरं टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, तेल घालून पीठ चांगलं पराठ्याचं मळून घेतलेलं आहे. हा कोबी बघा चांगला चिरला आहे. आलं लसूण मिरची ठेचा करून घेतला आहे, भरपूर अशी कोथिंबीर. आणि आपली बटाटी ना थोडीशी जरा कच्ची राहिली, त्याच्यामुळे परत इथे ठेवलेलं शिजायला. हे बघा अर्धे सोलले होते पण जरा कच्चं वाटतंय, शिजतील 5 मिनटात.
नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर मागच्या वेळेस 2 ते 3 प्रकारचे कोबीचे पराठे ना मी शेअर केले तुमच्याशी आणि आज बटाटा आणि कोबी दोन्ही मिक्स करून हे पराठे मी तयार करणार होती. तर इथे बघा, सगळ्यात आधी बटाटे शिजवून घेतली, ती अर्धी कच्ची राहिलेली. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घातलं, त्यात राई, जिरं आणि ठेचा, आलं लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे. नंतर हळद, तिखट मसाला, गरम मसाला सगळं आपल्या चवीप्रमाणे घातले. त्याच्यानंतर चिरलेला जो कोबी आहे ना तो घालून घेतला. आता हा जो कोबी आहे ना एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, म्हणजे लाटताना आपल्याला भारी होणार नाही, म्हणजे त्रास होणार नाही, कोबी बाहेर येणार नाही. अशा प्रकारे हा कोबी आहे ना ह्याच्यामध्ये चिरून घेतला आहे, काय त्याला म्हणतात, चॉपरमध्ये चिरून घेतलेला आहे. तर कोबी घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं, भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि त्याच्यानंतर एक 3 ते 4 मिनटं फास्ट आगीवरती परतून घेतलेले आहे. म्हणजे त्यातलं ते पाणी असतं ना कोबीचं, ते सगळं असं सुकायला पाहिजे अशा पद्धतीने परतून घेतलं. जर का पाणी नाही म्हणजे सुकलं ना तर काय होतं, ते सगळं सारण आहे ना बाहेर येतं आणि मग पराठे लाटताना आपल्याला जरा त्रास होतो. गावी गरमी इतकी वाढलेली आहे ना, त्याच्यामुळे किचनमध्ये उभं राहून काम करायचं म्हटलं तर अगदी नकोसं वाटतंय. आणि असं बाहेर हवेवरती बसून चुलीवरती स्वयंपाक करायचं म्हटलं का इतकं बरं वाटतं ना. त्याच्यामुळेच म्हटलं आज आहे ना आपण चुलीवरतीच स्वयंपाक करूया. तर आता मागे की नाही मी बाजारात गेले होते आणि त्यावेळेस म्हणजे चूल मला घ्यायची होती. तिथे 2 प्रकारच्या चुली होत्या. 2 प्रकारच्या म्हणण्यापेक्षा मी 3 प्रकारच्या बोलले. म्हणजे सिमेंटची चूल होती, एक चॉकलेटी कलरची बघा माती असते ना, तशी चूल होती आणि एक लाल रंगाच्या मातीची चूल होती. आणि मग तिथे मी कन्फ्यूज झाले की कोणती चूल घेऊ, मला काही समजेना. त्याच्यामुळे मी चूल काही विकत घेतलीच नाही. तुम्हाला जर का काही माहिती असेल ना चुलीबद्दल तर जरूर मला सांगा सगळ्यांनी कमेंट करून. या आधीची आपली जी चूल होती ना ती लाल मातीची होती आणि ती जेव्हा मी घरी आणली ना त्याच्यानंतर ती लगेच तुटली होती. त्याच्यामुळे सध्या मला ना चूल घ्यायची म्हटली का भीती वाटते. तर लवकरात लवकर सगळ्यांनी मला ना या व्हिडिओखाली कमेंट करून जरूर सांगा. तर इथे बटाटे बघा शिजलेली होती ना, ती सर्व सोलून घेतली आणि जे कोबीचं सारण जे आपण तयार करून घेतलं होतं ना त्यात सगळं ते बटाटे आहेत ना कुस्करून चांगलंसं ते मिश्रण आहे ना तयार करून घेतलं. तर हे बघा आता घेतलंय मी लाटायला, लहानशी पोळी लाटून घेते. आणि हा बघा हे आपलं सारण बघा इथे तयार झालेलं आहे. सगळ्यात आधी मी इथे भाग्या शेरू यांच्यासाठी करून घेतले पटकन आणि चुलीवरती बघा एक घातलेलं आहे करून. मस्त झाले, बटाटे टाकले ना त्याच्यामुळे हे जे सारण आहे ना त्याला पाणी नाही सुटणार. नाही तर नुसता कोबी असेल ना तर पाणी सुटतं. छान असं लाटून घेते. पुन्हा मोठे करू का लहान करू? काय झालं एवढे? पहिला लहान केला जरा. तूप लावते, तूप. तर चुलीवरच्या जेवणाची मजा ना वेगळीच असते. तुम्ही काहीही बनवा चुलीवरती, अगदी तुम्ही पाण्यात जरी बनवलात ना, म्हणजे थोडंसं मीठ मसाला घालून कोणतं पण कालवण भाजी, तर इतकं ते चवीला भारी लागतं ना. त्याच्यामुळे लवकरात लवकर आता चूल घेण्याचा माझा विचार की नाही चालू आहे. बघ पाणी किती पितायत आता. बसा खाली. तर भाग्या शेरू यांचं खाणं इथे देण्याचं काम चालू आहे. इकडे माझे पराठे पण बघा बनत आहेत, छान जमत आहेत बघा. डोक्यावर बस ना माझ्या. बघ तो बघ भाग्या बघ खाऊन पिऊन झाला आहे ना, एक साईडला बसलाय ना. आम्ही हावरे आहेत ना, आम्ही काय करणार. खाल्ला आणि तिकडे जाऊन गेला होता त्याला त्या साईडला. भाव्याकडे गेला नाही वाकून बघाल ना भाव्या काय खाते काय. लाईट गेली का आहे.
लाईट नाही गेली. हा जरी का कैरे आणल्या तर मग मला सुकवसाठी ना आता एकदमच सगळे चिरून ऊन पण चांगलं आहे. काय हा काय 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 माहिती 14. तर ह्या बघा कैऱ्या आणलेल्या काल त्या आता ना कापून घेते. वरची साल काढून घेणार आहे आणि तुकडे करून ह्या सुकवणार आहे मी. म्हणजे सुक्या मच्छीत वगैरे आपल्याला टाकायला होईल ना. उसरी बघा म्हणतात ना, तसं मी आता करून घेते. आज ऊन पण चांगलं पडलं आहे. हे बघा कडकडीत ऊन पडलं आहे, त्याच्यामुळे सुकून जातील. का आलं गरमी आहे. हां ते ऊन चांगलं आहे ना, सुकतील मग असं. तर हे एक काम होऊन जाईल. चला चिरून घेऊया पटपट. ह्या बघा सगळ्या कैऱ्या चिरून झालेल्या आहेत. त्यातल्या 2 कैऱ्या जरा पिकायला आल्या होत्या, पण ही कैरी खूप आंबट आहे पिकले जरी पण. आणि हे बाटे पण मी ठेवणार आहे. बाटे पण ह्याच्या सुक्या मच्छीत आपण टाकतो ना सुकवलेले, मस्त लागतात खायला. त्याच्यामुळे एक पण बाटा मी फेकला नाही आहे. हे सगळं आता बाहेर आपण उन्हामध्ये सुकत घालूया. ह्या बघा सुकवल्या कैऱ्या आणि ऊन असलं पडलं आहे कडकडीत की माणूस की नाही भाजून निघेल इतकं कडक ऊन पडलेलं आहे. आता ही शेणाने सारवली जमीन आहे तरी पण पायाला असे चटके बसतात. बापरे हे सगळं चाललं आहे. आणि तो बघा पोर माझा कामाच्या मागे त्याचा फोन आला आहे. चला आता जाऊया इकडे. इथे पाठीमागे कामं आहेत माझं. घरचीच कामं सगळी चाललेत. कायनू बायनू चालू आहे. हे बघा भांडी पडलीत घासाची. आज भांडी सगळी ना बाहेरच घेतली. चुलीवरती सगळं केलं ना, चढलं इथेच आता भांडी घासते पटकन. आणि काय बाकी कपडे धुवायचे. चला तर हे आवरून घेते. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे. वाजले होते 5:30-6. दिवसभराची सगळी कामं करून झाल्यानंतर थोडासा विसावा कधी मिळतो तर संध्याकाळच्या वेळेस. आणि हा तो टायमिंग असतो की ज्यावेळेस आम्ही एक अर्धा तास तरी बागेमध्ये की नाही घालवतो. तर ते संध्याकाळच्या वेळेस आता झाडांना पाणी घालायचं काम होतं. म्हणजे थोडं एक मग पाण्याचं आहे ना, ते सगळ्या झाडांना म्हणजे जी छोटी छोटी रोपं आहेत ना त्यांना घालायचं काम कुणालचे बाबा करत होते. माझं सगळं इथे मी आवरत होती. आज रानातसुद्धा एक फेरी मारली होती. म्हणजे थोडं आम्ही जातो. एक थोडा वेळ जायचं जवळ, म्हणजे जास्त असं काय लांब जात नाही, जवळपास जातो आणि जे काही थोडंफार शेण आहे लाकडं आहे ते घेऊन येतो. शूटिंग काही केलं नाही मी. कधी इतकं काम असतं ना की हातामध्ये फोन पकडायचा की ती लाकडं पकडायची असं सगळं होऊन जातं. त्याच्यामुळे जेव्हा मला जमेल ना त्यावेळेसच मी म्हणजे शूटिंग करून तुमच्याशी शेअर करते. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि चुलीबद्दल सगळ्यांनी प्लीज मला कमेंट करून जरूर सांगा.